रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. बोरपाडळे कोडोळे रस्त्याची चाळण खड्ड्यांमध्ये वाहनधारक त्रस्त, आंदोलनाचा इशारा. सतत पडणाऱ्या पावसामुळे बोरपाडळे ते कोडोळी MSCB फाटा या प्रमुख मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली असून खड्डे चुकवताना वारंवार अपघात घडत आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे, बंगळूर राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर पर्यटकांची वाहने, मालवाहू ट्रक, प्रवासी वाहने तसेच MIDC, साखर कारखाना, दूध संघ, पेपर मिल, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक नागरिकांची 24 तास वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र कोडोली, MSCB फाटा, पोकले फाटा, नरसोबा ओढा, काके फाटा, महादेवनगर, पन्हाळा व्हॅली, इंग्लिश स्कूल परिसर तसेच शहापूर गावाजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्याने अनेक ठिकाणी रस्त्याला तळाचे स्वरूप आले असून वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी समोरासमोर धडक होण्याच्या घटना वाढत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पाटे तुटणे, टायर पंक्चर होणे अशा समस्या वाहन चालकांना सहन कराव्या लागत आहेत. काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेली तात्पुरती दुरुस्ती ही पावसात वाहून गेल्याने पुन्हा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेकजण गंभीर जखमी झाले असून काहींना कायमचे अपंगत्वही आले आहे. त्यामुळे कोडोली फाटा ते बोरपाडळे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने तातडीने या रस्त्यावरील खड्डे भरावेत, अन्यथा पुढील 5 दिवसात काम सुरू न झाल्यास खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. विन टीव्ही मराठीसाठी बोरपाडळेहून श्रीकांत कुंभार. राहणार शापूर गावचा रहिवासी असून बोरपाळे कोडोली महामार्गाचा रस्ता खराब झालेला आहे. वारंवार रस्ता खचन त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळं शासनानं लवकरात लवकर या रस्त्याची दुरावस्था जी झालेली आहे ती चांगली करून द्यावी अशी अपेक्षा आहे. माझं नाव विजय कुमार गोमाटे, मिठारवाडीत राहतो आहे मी. बोरपाडळे ते कोडोली माझा दररोजचा रूट आहे. ह्या रस्त्याची दुरावस्था ही प्रत्येक पावसाळ्यात अशीच आहे. किती पैसे घातले, काय केलं तरी पहिला पाऊस झाला की इथं अशीच अवस्था आहे. खड्डा आहे का रस्ता हे कळत नाही आणि लोकांनी काय करायचं, शासनानं काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे याच्याकडे. आम्ही इकडं सारखा प्रवास करत असतो आणि रस्त्याची खरंच परिस्थिती या वाईट आहे, खूप वाईट आहे. कारण प्रत्येक वर्षाला याच्यावर फंड पडतो आहे आणि प्रत्येक वर्षी याच्या रस्त्याची अवस्था वाईट होते. म्हणजे खड्डे इतके मोठे प्रमाणात खड्डे असतात की गाडी कशी चालवायची हे समजत नाही. कारण या रस्त्याची कामाची एक वेगळ्या पद्धतीने नियोजन व्हायला पाहिजे तर रस्ता हा टिकू शकेल, नाहीतर टिकू शकणार नाही आहे. नाही वर्षाला बजेट पडणार, कंत्राटदार पैसे मिळवत बसणार, हे असंच राहणार होतं. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.